शुभ सकाळ सर्वांना. चला, आजचा दिवस आहे संक्रांतीचा आणि सगळ्यांना खूप खूप हॅपी संक्रांत. तर चला, इथं जे आहे की नाही दारापुढे सुरेख रांगोळ टाकून घेतो आम्ही. आणि आज की नाही जायचे वाण वगैरे सगळं करायचं. आणि काय काय वाणामध्ये टाकणार आहे आणि आम्ही कोणते कोणते फळं वाणासाठी यूज करतो ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, कुणी कुणी खूप वेगळं काही पण टाकते, पण आता जसं की आम्ही काय टाकतो ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, इथं केली मी सगळी वाणाची तयारी. सकाळची पूजा वगैरे माझी सगळी झाली आहे. आणि वाणामध्ये घेतलं आहे मी गाजर घेतलं आहे, जसं की वाटाण्याच्या शेंगा घेतल्या, आता थोडेसे मटर पण सोलून घेतले तर, न गावरान आपले देसी बोरं घेतले तर, आणि हरभऱ्याचे घाटे घेतले तर, जसं की आपल्या भुईमुगाच्या शेंगा पण घेतल्यात. आणि जांब तर आपल्या घरचेच आहेत. तर जांब घेतले, जसं की गाजर पण घेतलं आहे, ऊस पण घेतला आहे. आणि एवढे जे सगळे फळं आहेत ना, सगळे जे आहेत ना, आता वाण्यासाठी तुम्ही तयार केले. तर जसं की सुगड्यामध्ये पण भरायचे, तर एवढे फळं जे आहेत ना आम्ही दरवर्षीच घेतो. आणि ह्याच्यामध्ये एक मिसिंग फळ जे आहे की नाही ते आहेत बिबियाची फुलं, पण ते काय मला भेटले नाही, त्याच्यामुळं मी काय घेतले नाही. तर बिबियाची फुलं पण कंपल्सरी ह्याच्यामध्ये टाकतात. तर एवढं सगळं वाण जे आहे ना मी तयार केलेलं आहे. आणि आता की नाही सकाळची तयारी चालू आहे, मला जायचं आहे मंदिरला. तर पहिल्यांदा तर घरची पूजा करून घ्यावं लागते, जसं की तुळशीची वगैरे. सासूबाई पण आमच्या सवाशीन वारलेल्या, तर त्यांनाही वाण द्यावं लागते. आणि त्यांचा पण जे आहे की नाही खण ते पण पुजावं लागते. आणि ह्याच्यामध्ये की नाही तिळगुळ कंपल्सरी मी जे आहे ना मिसळत असते. तर चला, माझं वाण जे आहे ना इथं तयार झाले. आणि आधी घरची पूजा करणार आणि पुन्हा जाणार आहे मंदिरला. तर आम्ही जे आहे की नाही अशा प्रकारे वाण तयार करतो. तर तुम्ही काय काय वाणमध्ये टाकतात आणि काय काय असं सुगड्यामध्ये भरतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शुभ संक्रांत सर्वांना अजून एकदा. भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर चला, माझी पूजेची तयारी आहे चालू. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.